नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जे के भासुदिर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण येणाऱ्या पोलीस भरती तसेच उच्च न्यायालयासाठी तसेच तलाठी ग्रामसेवक यांच्यासाठी इतिहासाचे अतिसंभाव्य 2500 प्रश्नसंच घेऊन आलेले आहे. मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आपले प्रश्न कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा. प्रश्न पहिला आपला, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य यांच्याविषयी आपण काही घेतलेले प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा तर शिवनेरी किल्ल्यावर झाला. मित्रांनो, प्रश्न दुसरा आपला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी झाला. प्रश्न आपला तिसरा, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर मित्रांनो, शिवाजी महाराजांनी जो काही पहिला जिंकला होता किल्ला तो तोरणा जिंकला होता. प्रश्न चौथा, प्रतापगडचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर मित्रांनो, प्रतापगडचे युद्ध 1659 या साली झाले. प्रश्न पाचवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. प्रश्न सहावा, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्य कोण होते? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्य हे रामचंद्र अमात्य म्हणजे रामचंद्र नीलकंठ बावडेकर हे होते. मित्रांनो, प्रश्न सातवा, पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? तर मित्रांनो, पुरंदरचा तह हा 1665 साली झाला. प्रश्न आठवा, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती कोण होते? तर मित्रांनो, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज होते. प्रश्न नववा, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर मित्रांनो, पानिपतचे तिसरे युद्ध हे 1761 साली झाले. प्रश्न दहावा आपला, हिंदवी स्वराज्य ही संकल्पना कोणाची होती? तर मित्रांनो, हिंदवी स्वराज्य संकल्पना ही छत्रपती शिवाजी महाराज यांची होती. आता आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक यांच्याविषयी काही क्वेश्चन घेतलेले आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये अति इम्पॉर्टंट आहेत. मित्रांनो, त्याच्याविषयी आपण काही क्वेश्चन घेतले ते पण पाहूया. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करण्याचा प्रयत्न करा. प्रश्न 11वा, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो, गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. प्रश्न आपला पुढचा, प्रश्न 12वा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी व कधी केली? तर मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केली. 14 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. प्रश्न 13वा, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे? तर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांचा आहे. प्रश्न 14वा, मुलींची शाळा पहिली पुण्यात भिडे यांच्या वाड्यात कोणी सुरू केली? तर मित्रांनो, मुलींची पहिली शाळा ही भिडे यांच्या वाड्यात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली मुलींची पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात सुरू केली होती. प्रश्न आपला 15वा, राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? तर मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव
यशवंतराव घाटगे हे होते. प्रश्न 16वा. कोल्हापूर संस्थानात सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण कोणी सुरू केले? तर मित्रांनो, कोल्हापूर संस्थानात सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण हे राजश्री शाहू महाराज यांनी केले.